मी स्कॉर्पिओ घेऊन निघालो आहे. हाय सिक्युरिटी नंबर प्लेट आपल्याला बसवायची आहे आपल्या स्कॉर्पिओला. एक 15-20 दिवस झाले बुकिंग केली होती मी. ऑनलाईन बुकिंग टाकावं लागते, त्यानंतर मग नंबर आल्यानंतर ते आपल्या गाडीला फिट करून जातं नंबर प्लेट. तर आज फोन आला होता समोरून, तुमच्या गाडीचे नंबर प्लेट आलेली. आता गाडी घेऊन निघालो आहे मी कोपरगावला. नंबर प्लेट फिटिंग करून घेऊ. एक एप्रिलपासून कंपल्सरी केलेलं आहे शासनाने, तर त्याच्या अगोदरच आपण बसून घेतली म्हणजे टेन्शन नाही. नंतर परत गाडी जर पकडली तर मग नवीन चलन वगैरे होणारच आहे. त्यापेक्षा अगोदरच बसून घेतलेली चांगलं राहील. आपल्या 3 गाड्या आहे, तिन्ही गाड्यांना आपल्याला हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवायची आहे. तर आज 2 गाड्यांचा नंबर आला होता, घेऊन चाललो आहे कोपरगावला. पाहूया आता तिथं काय प्रोसिजर आहे तुम्हाला दाखवतो, आणि नंबर प्लेट बसवायला किती वेळ लागेल ते पण दाखवतो तुम्हाला. आता त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे जे काही फी आहे ती आपण एकदाच दिलेली आहे ऑनलाईन. त्याच्यानंतर कुठल्याही प्रकारचे चार्जेस घेत नाही ते नंबर प्लेट फिटिंग करण्यासाठी. दाखवतो मी तुम्हाला पण त्यांनी आपल्याकडून काही एक्स्ट्रा पैसे घेतले का, आहे त्या रेटमध्येच त्यांनी फिटिंग करून दिली. ते रोड खूप खराब आहे त्याच्यामुळे थोडा वेळच लागतो आहे. जवळपास 4:45 वाजलेले, त्याच्यामुळं मी पण थोडंसं घाईतच आहे. पण रोड एवढा खराब आहे, त्याच्यात कारखाना चालू असल्यामुळं बैलगाड्या खूप जास्त आहे. संध्याकाळच्या टायमाला ट्रॅफिक वाढतंच. रोड छोटा असल्यामुळं गाडी ओव्हरटेक करायला पण बराच वेळ लागतो. चला मग आता पाहूया आपल्याला किती वेळ जातो आहे नंबर प्लेट फिट करण्यासाठी. तिथं मेन रोडला आलो आहे आता. अशोका हॉटेलचं लोकेशन आहे, जॉन डियर ट्रॅक्टर. अशोका हॉटेल पुढे आहे, अशोका हॉटेलच्या जवळच सांगितलेलं आहे. पाहूया आता. संध्याकाळच्या टायमाला ट्रॅफिक खूप जास्तच राहते, वेळ जास्त लागला यायला. रोडही जास्त खराब आहे. अशोका हॉटेल कुठे पाहावं लागेल. अशोका हॉटेल आपली नंबर प्लेट बसून झालेली आणि निघालो आहे मी आता. 5:45 वाजले, अर्धा तास लागला नंबर प्लेट बसवायला. काय बऱ्याच गाड्यांची गर्दी आहे, आणि इथं येण्याचं कारण एकच आहे की नंबर प्लेट बसून ते फोटो वगैरे काढून घ्या नंबर प्लेट बसवल्याचे, आणि त्या पोर्टलवर ते ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून द्या. त्याच्यामुळं गाडी इथे घेऊन यावं लागते, नाही तर ते आपण घरी नेऊन बसू शकतो.
काय त्यांनी नट बोल्टातच फिटिंग करून दिलं, कारण ते होलं मोठे असल्यामुळं जे त्यांचे स्क्रू आहे ते त्याच्यामध्ये फिटिंग होत नाही व्यवस्थित. जर लोखंडी प्लेट जर असेल तर त्यालाच ती त्यांच्या मशीननी फिट करून देते. ते त्यांनी तशी नट बोल्टातच फिटिंग केलं आहे, त्याच्यामुळं थोडंसं आपण स्वतः तिथं पटकन नंबर प्लेट खोलून दिल्यामुळं लवकर आपली नंबर प्लेट बसून झाली. नाही तर अजून अर्धा तास लागला असता, कारण आपल्या पुढं 3-4 गाड्या होत्या. त्यांच्या अगोदर आपण पटापट पाणी घेतले, नंबर प्लेट खोलून त्यांना देऊन टाकल्या. लगेच त्यांनी मग आपली गाडीची नंबर प्लेट बसून तयार करून दिली. आता निघालो आहे घरी. 5:45 वाजले, अजून 1 तास लागेल घरी जायला. आता आपल्या गाडीचं नंबर प्लेट बसून झालेली आहे. आता काही आपल्याला कुठं फिरायला प्रॉब्लेम नाही, बिंदास फिरू शकतो आपण. 15-20 मिनटामध्ये ते RTOचं जे पोर्टल आहे त्याच्यावर आपलं जे रजिस्ट्रेशन आहे ते दिसून जातं. चला मग आता भेटूया अशाच परत एका नवीन व्हिडिओमध्ये.